गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर आज मी काय दिवसभर व्हिडिओ नाही काढली आहे काहीच. आता दुपारचे नाही, आता 4:30 वाजलेत आणि अजून आपण ह्या गुरुद्वारामध्येच आहोत. या गुरुद्वारामधून बाहेर जाण्याची इच्छाच होत नाही, एवढी शांतता आहे ना इकडे. आणि तुम्ही जर कधी इंदोरमध्ये याल तर नक्की या गुरुद्वाराला व्हिजिट करा आणि इकडचं लंगर चखून बघा. इकडचा लंगर खूप जास्त टेस्टी आहे, इकडची डाळ खूप जास्त टेस्टी आहे, मला तर खूप जास्त आवडली. मी काल पण डाळ भातच खाल्ला आणि आज पण डाळ भातच खाल्ला. इंदोरमध्ये टोटल 3 ते 4 गुरुद्वारे आहेत. हा हायवेला आहे. नाव सांगते मी तुम्हाला, गुरुद्वारा गुरु नानक बुंगा साहेब. नक्की व्हिजिट करा. खूप शांतता इकडे आणि इकडचे लोक एवढे हेल्पफुल आहेत ना. खूप त्यांनी हेल्प केली आपल्याला, खूप जास्त हेल्प केली. आता इथून पुढे आपण चाललेलो आहोत ओंकारेश्वरला. मी आज दिवसभर व्हिडिओज नाही काढली कारण की माझे कार्ड सर्व फुल झाले होते. सर्व मला कार्ड कॉपी करायचे होते. त्याच्यानंतर एडिटिंग सगळंच, फोन चार्ज, लॅपटॉप चार्ज, सगळ्या गोष्टी चार्ज करायच्या होत्या. त्यामध्ये माझा पूर्ण दिवस गेला आज. फक्त सकाळी उठले, दर्शन घेतलं, लंगर गेलेले जेवणासाठी, बस एवढंच केलं आणि तेच कामच करते मी दिवसभर. आणि मला खरं सांगू का, मला आज पण इकडे राहायची इच्छा होती. एवढं चांगलं वाटतं ना, मला बाहेर जायची इच्छाच होत नाही आहे. खूप भारी वाटतं आहे, खूप चांगलं वाटतं इकडे, खूप शांतता आहे इकडे. हे बघा. आणि काल मी इकडे बसले होते आणि काल आम्हाला इथे रूम दिला होता. एवढा चांगला रूम होता ना. रूममध्ये AC पण होती. AC मी लावली नाही, पण रूममध्ये AC पण होती आणि मस्त म्हणजे 4 मोठे बेड्स होते, बाथरूम वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. मी काल रात्री आले 7:30-8 वाजता रूममध्ये. खूप छान वाटतं यार इकडे. अजून काम चालू आहे इकडे आणि पाठी सगळे ट्रकचं त्यांनी ट्रक पार्किंग सेवा पण ठेवली आहे त्यांनी. तिथं खूप सारे ट्रकवाले येतात आणि इकडेच येतात ते जेवणासाठी पण, लंगर छकण्यासाठी. मला ना खरं सांगते खूप भारी वाटतं इकडे. मला इथून ना जाण्याची इच्छाच होत नाही. आता जस्ट मी परत मी सकाळपासून 3 वेळा गेलेले दर्शन करायला, कारण मला ना इकडचा प्रसाद पण खूप आवडला आहे. पण असं नाही आहे म्हणजे प्रसादासाठी, पण आतमध्ये पण खूप शांतता आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. आता आपल्याला इकडून जायचं ओंकारेश्वरला. माहीत नाही ओंकारेश्वरलाच जाणार आहे की दुसरीकडे कुठे जाणार आहे, बघूयात काय होतं. आता निघूयात आपण इकडून. खूप टाईम झाला आज, माझ्यामुळे खूप जास्त वेळ झाला यार. पण माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हतं. जर मी डेटा कॉपी नाही करणार तर मग मी कसं पुढचे व्हिडिओज वगैरे कशा काढणार, त्यामुळे माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हतं. तर ते सगळं आपलं झालेलं आहे आता काही टेन्शन नाही. कपडे पण काल आपण वॉश केले सर्व. मस्त वाटतं. आता निघायला लागेल आपल्याला इकडून. चलो गाईज, आपल्याला चाय दिला आहे त्यांनी पिण्यासाठी, निघण्याच्या आधी पण. आणि चाय पिऊन आपण आता निघतो आहे इकडून. माहिती नाही पण का मन नाही करत आहे ब्लॉग बनवायचा अजिबात. माझा मूडच नाही आहे ब्लॉग बनवायचा, माहीत नाही. आणि जेव्हा माझा मूड नसतो ना तेव्हा माझ्या चेहऱ्यावर साफ दिसून येतं की माझा मूड नाही, आणि खरंच माझा मूड नाही. आपल्याला ओंकारेश्वरला जायचं आहे. आपण हायवेला आलो आणि इथून 60 किलोमीटर आहे सरळ ओंकारेश्वर. पुढे एक भैयानी लिफ्ट दिलेली आता थोडीशी छोटी त्यांच्या 4 व्हीलरमध्ये, पण ते म्युझिक चालू होते आणि माझी इच्छाच नव्हती ॲक्च्युली. आणि म्युझिक पण चालू होती तर कॉपीराईट लागेल म्हणून, त्यामुळे मी काही व्हिडिओ नाही काढली. पण माझा नाही आहे मूड, आणि जेव्हा माझा मूड नसतो तेव्हा मी काहीच नाही करत. माझा असाच चेहरा असतो, मी नाही स्माईल करू शकत. बघू आता कधी येते फेसवर स्माईल माझ्या, नाही माहीत. छोडोगे ना, फ्री में छोडोगे ना? पैसे लोगे? इच्छा हो भाई, थोड़ी दूरी है आपका तो ये कितना? मतलब आप कहाँ जा रही है लेके? भैया जाना में कुछ उसके साथ बैठ के। अच्छा, ये गाड़ी कहाँ मुंबई जा रही है क्या? हाँ, ये धुले जाएगी। धुले? मुंबई कुर्ला। कुर्ला? कितने टाइम लगेगा जाने के लिए? भैया को बता क्यों भैया। आपली मुंबईची जी बस आहे ना, सरकारी बस, गव्हर्नमेंट आपली जी BST बस, ती MP वरून चालली आहे. नवीन कोरी गाडी आपल्या मुंबईला चालली आहे कुर्ल्याला. तो आप
BST ती ट्रांसपोर्ट होती है इकडून लखनऊवरून मुंबईला. तो कितना टाइम जाएगा अभी जाने के लिए? सुबह पहुंचेंगे. सुबह तक क्या? नाशिक से जा रहे हो? नाशिक गाईज मुंबईला तर जायचं आहे, बघू काय होतंय. आता सध्या आहोत NH52 वरती आणि आपण आता चाललो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला. आणि आपल्याला ही बस भेटली तर त्यांना विचारलं की आम्हाला सोडाल का तुम्ही जिथपर्यंत चालला. तर ही बस चालली आहे मुंबईला, ट्रान्सपोर्ट होती आहे लखनऊवरून. उद्या सकाळी पोहोचणार मुंबईला. तर आपल्याला तर ओंकारेश्वरला जायचं आहे. तर जोपर्यंत रस्ता आपला आहे ओंकारेश्वरपर्यंत जाण्याचा तोपर्यंत आपण आहोत त्या बसमध्ये. मस्त वाटतं आपल्या मुंबईची बस इथे MPमध्ये चालली आहे. चांगलं वाटतं आहे. AC बस आपली जी मुंबईमध्ये चालते BST बस ती मस्त चाललं आहे, मस्त वाटतं आहे. मला नव्हतं माहिती की बाई मला BSTच्या बसमध्ये पण लिफ्ट भेटेल. एक नंबर वाटतं आहे. ओंकारेश्वर ज्या साईडला जातो त्या साईडला बस थांबवलेली आहे कारण बस सरळ जाणार होती मुंबई साईडला. आणि आता आपण परत चालत चाललो आहे. थोडासा मूड चांगला आहे कारण मी मुंबईची बस बघितली ना. आता बघू इथून पुढे कसं जायचं आहे, बसने जायचं आहे का लिफ्ट मागून जायचं आहे ते माहीत नाही. लिफ्ट भेटली तर बरं होईल यार. बघूया किती चालावं लागतं आता आपल्याला. पाठी एक बॅग, पुढे एक बॅग, खूप बॅग झाल्यात. इथून चालून आता थकल्यासारखं झालं आहे. मला दहीपुरी खायची इच्छा झाली त्यामुळे मी दहीपुरी ऑर्डर केली आहे. भैया मस्त बनवतात ते दहीपुरी. ₹20ची आहे फक्त दहीपुरी. खूप छान आहे, टेस्टी लागते. मैंने फर्स्ट टाइम 20 रुपये की दहीपुरी खाई है. दहीपुरी हम लोग के यहाँ पे 40 रुपये की मिलती है, पता है. और बहुत टेस्टी है आपकी दहीपुरी ना. आता इथून पुढे 300 मीटरवर बस स्टॉप आहे. तिथून बस भेटतात ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आणि इकडे मेरे सरकार चाट सेंटर आहे. आणि 20 रुपयामध्ये दहीपुरी एवढी टेस्टी. आपल्याकडे 20 रुपयामध्ये दहीपुरी तर नाही भेटत, पाणीपुरी पण नाही भेटत. आता 25 रुपयाला झाली आहे आणि ते 20 रुपयामध्ये दहीपुरी देतात. ते मी आता अजून परत त्यांना म्हटलं की हाफ प्लेट द्या. भैया कहाँ पे आपका एड्रेस बता दो. ये तेजाजी नगर बाईपास पे आएगा, मिर्जापुर फाटक पे आएगा. बहुत टेस्टी है आपकी दहीपुरी, मुझे बहुत पसंद है इसलिए मैंने फिर से आपको बनाने बोला. खूप जास्त टेस्टी लागते आहे म्हणून मग मी त्यांना सांगितलं की अजून हाफ प्लेट द्या. पूर्ण आता खाऊ नाही शकत कारण की माहिती नाही ना किती चालायचं आहे आपल्याला, सामान पण आहे. नाही तर मी अजून एक प्लेट खाल्ली होती. दहीपुरी खाऊन झाली आणि भैयानी मला अजून एक पाणीपुरी पण टेस्ट करायला दिली. खूप टेस्टी होती ती पण. भैया थँक्यू सो मच. और आपको भी भैया थँक्यू. बाय. तर ॲक्च्युली ते जे भैया होते ना ते दुसऱ्या साईडला चालले. ते म्हटले की जर तुम्ही ह्या साईडला चालले असेल तर मी सोडतो. म्हणून आम्ही ओंकारेश्वरला चाललो. म्हणजे आम्ही लेफ्टला चाललो आहे आणि ते राईट साईडला जात होते. नाही तर मग त्यांनी सोडलं असतं, त्यांची इथेच कार आहे. तर दादी बिचारा एकटं चालल्यात पैदल सामान घेऊन. आपण एवढ्या ह्याच्यामध्येच थकून जातो आहे. भेटेल लिफ्ट भेटेल, काहीतरी भेटेल. बिचारा चालल्यात बघा ना कशा एकटाच. कहाँ जा रहे हो? चल के जा रहे हो? चल के. अच्छा चलो साथ में चलते हैं. हाँ चले हम लोग ओंकारेश्वर जा रहे हैं. जाओ मेरा बेटा सदैव अच्छो तीरथ करी जाओ. थैंक यू. तीरथ करी जाओ. हम लोग वहाँ से फिर मतलब अभी उज्जैन से आए, हाँ अभी जा रहे हैं. चला दादीने आशीर्वाद दिला मस्त एकदम. दादी आपल्या पाठी चालतातच. इधर अच्छा रहेगा मुझे. थँक्यू. थैंक धन्यवाद. धन्यवाद. थोड़ा थोड़ा जा रहे हैं. जैसे गाड़ी अगर मिल जाए तो गाड़ी से चले जाएंगे. गाड़ी मिलेगा ना. हाँ. अभी आपने बोला ना तो जरूर मिलेगा गाड़ी. मिल जाएगा. बेटा क्या पार्क में थोड़ी है बेटा, पैदल थोड़ी चला. हाँ बराबर है.
आप यहीं पे रहते हो क्या? वो उस पार रहते बेटा, उस पार अच्छा. झुग्गी झोपड़ियाँ है बेटी, हाँ. झुग्गी झोपड़ियाँ देखी तो होगा तू? नहीं. हाँ भी देख लेना. हाँ. खुश रहो आप हमेशा. खुश रहेंगे बेटी वो. हाँ. नाते जाओ, हाँ. जब जा रहा हाँ. है चलो दादी, बाय. दादी खूप चांगल्या होत्या यार, चांगलं वाटलं. आता माझा मूड चांगला झालाय, आता मी चांगलं बोलणार. एवढं वेळ माझं तोंड पडलेलं यार, माहीत नाही का. आता चांगलं वाटतं मला. खरंच खूप चांगले लोक आहेत यार या दुनियेमध्ये. फक्त शोधता आलं पाहिजे आपल्याला, बस सगळं भेटून जातं शोधल्यावर. तर ज्या साईडला आहे ना त्या साईडला आपण आलेलो आहोत, पण थोडंसं वातावरण पावसाचं झालं आहे. पाऊस पडतो ॲक्च्युली. पाऊस जर पडला तर आपल्याला तिथे जावं लागेल, कारण की बॅगेमध्ये लॅपटॉप आहे, खूप काही गोष्टी आहेत. जर भिजलं तर खतम आहे, खेळ खतम. नाही तर गाडी तरी भेटली पाहिजे यार. शोधते मी गाडी. सध्या रोड पूर्ण खाली आहे, काहीच सापडत नाही आहे आपल्याला. नाही थांबली गाडी. फर्स्ट आहे, ठीक आहे चला. असं कधी होईल की कोण म्हणेन की आपको कहाँ जाना है, मैं छोड़ देता हूँ आपको. असं कधी होईल का? काय वाटतं तुम्हाला? असं जर झालं तर भारी होईल ना, की स्वतःहून जर कोण म्हटलं तर की आपको कहाँ जाना है, मैं छोड़ देता हूँ. असं झालं पाहिजे यार. वाटत तर नाही, पण बघू. असं एकच जण म्हणू शकतो, जे पैसे घेणारे असतात ना, ते फ्रीमध्ये कोण नाही बोलणार यार. बघू कोण बोलते. पूर्ण आज आपल्याला कन्याकुमारीपर्यंत जायचं आहे, बघू कोण बोलते आपल्याला. नाही थांबले. मला ना वॉशरूमला जाम जोरात आली आहे आणि गाडी नाही भेटत आहे यार. काय करू मी? नाही थांबत आहे. 4-5 गाड्या थांबवण्याचं ट्राय केलं पण नाही भेटत आहे ॲटलीस्ट. काय करायचं, काय करायचं, काय आज लिफ्ट नाही भेटत आहे, काय करायचं समजत नाही आहे. आता मूड एवढा चांगला झाला आणि लिफ्ट नाही भेटत आहे यार, काय करणार यार. बघू, नाही तर बस तरी भेटू दे. बस पण नाही भेटत आहे. ॲटलिस्ट बस तरी भेटली पाहिजे. माहितीनुसार असं समजतंय की श्रावण महिना चालू झालेला आहे, त्याच्यामुळे खूप जास्त रश आहे. दर्शन भेटणार की नाही ते माहीत नाही, पण आज सॅटर्डे आहे. ॲक्च्युली ना सॅटर्डे हे पण मला माहीत नव्हतं, माहिती आहे का. हे ट्रॅव्हलिंगच्या नादामध्ये ना सगळे वार सगळं विसरले. इथं आपण निघालो आहे आता गणेश भैया बरोबर. ॲक्च्युली ते 5 किलोमीटरपर्यंत चालले आहेत, तर त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली आता. खूप जास्त गाडी अच्छा आहे का? आप नहीं आ रहे हो?
परत पाठी चाललो आम्ही, परत पुढे चाललो. तिथपर्यंतच होती. भैयांनी आपल्याला लिफ्ट दिलेली आणि इथं मस्त ट्रॅक्टर उभा केला आहे. आणि आता इथून पुढे माहीत नाही, कारण की खूप जास्त पाऊस चालू झाला आहे बघा. पाऊस जास्त चालू झालेला आहे म्हणून आम्ही थांबलो इथे एका शेडच्या इथे. आणि मला अजून वॉशरूमला नाही गेली मी. मला वॉशरूमला आले आणि त्यात पाऊस पण खूप पडतो यार. आणि इकडे नाही आहे आजूबाजूला. मी ढाबा शोधत होते पण नाही भेटला यार. तर इथे मस्त ट्रक लावला आहे आणि आपण इथे थांबलो आहे. नेक्स्ट ट्रिपची वाट बघतोय आता. खूप थोडंसंच आलं यार, जास्त नाही आलं पण ठीक आहे, मज़ा येते यार. तड़पा तड़पा के जाने में ही बहुत मज़ा है, ऐसे ही जाएंगे तो कैसे मज़ा आएगा. तो वॉश करतात आहेत गाडी. वॉश होतो गाडी आणि आपण इथं चाय प्यायला आलो आहे. आणि पाऊस पडतो तर चाय पाहिजे भाई, त्याशिवाय मजा नाही. चाय टाईम. आता भेळपुरी खाल्ली नाही तर मी मॅगी पण खाल्ली असती, पण नको आता मॅगी. चाय प्यायची म्हणजे फक्त आपण चाय पिऊया. थँक्यू. अच्छा दिखने वाला ओंकारेश्वर से आ रहे हो अभी. बहुत मीठी है चाय. कितनी शक्कर डाली है? बहुत ज़्यादा मीठी है. खूब गोड़ है चाय. पैदल आ रहे हो? पैदल. और हम लोग अभी ओंकारेश्वर जा रहे हैं. हम लोग पूरी भारत यात्रा कर रहे हैं. पंजाब से लेके, हाँ ऑल इंडिया, पंजाब से लेके कन्याकुमारी तक. हाँ अभी हम लोग हम देखो ट्रक से कर रहे हैं, ट्रेन से कर रहे हैं, बस से कर रहे हैं. हाँ लिफ्ट. कितना किलोमीटर हो गया अभी आपको? चाय पियोगे? बहुत मीठी है चाय. आपका नाम क्या है? मयंक. और आपका? आदर्श. कैसे लग रहा है फिर बताओ कुछ आपका एक्सपीरियंस. थैंक यू. अभी कहाँ से हो मतलब आप? हम इंदौर से. इंदौर से ही है. तो कैसे मतलब आप क्या अभी श्रावण महीना इसलिए कर रहे हो, क्यों कर रहे हो? हमारा फर्स्ट टाइम है, मतलब हमने मान रखी कुछ. हाँ मतलब ट्राई. कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है. शुरू में थोड़ी मुश्किल हुई थी, अब अच्छा लग रहा है. चलो सही है, आपको भी ऑल द बेस्ट. अभी कब तक पहुंच जाओगे आप उज्जैन? मंडे या ट्यूसडे तक पहुँच जाएंगे. अच्छा सही है. हम लोग उज्जैन से ही आए अभी. उज्जैन से आप दिन में निकले? अभी नहीं आए, हम लोग कल आए थे. कल हम लोग यहाँ पे थे इंदौर में, फिर अभी जा रहे हैं ओंकारेश्वर. तो आपकी पूरी टीम? नहीं मैं हूँ और मेरा एक दोस्त है वहाँ पे. वो वहाँ पे वीडियो बना रहा है, मैं यहाँ पे वीडियो बना रही हूँ. आपको ऑल द बेस्ट. हर हर महादेव. तर गाईस ते ओंकारेश्वरवरून उज्जैनला पैदल चालले. मस्त वाटतं यार असं काय काय नवीन नवीन लोकांना भेट. आणि भैया मॅगी कशी आहे? टेस्ट अच्छी आहे. चाय खूप जास्त गोड आहे, मला जातच नाही आहे एवढी जास्त गोड आहे. ठीक आहे चला आता काय. मी जर दहीपुरी खाल्ली नसेल ना तर मी मॅगी घेतली असते, पण आता मॅगी सध्या नको. हे बघा हे असे चाललेत पाणी घेऊन, कावड घेऊन. भैया ये क्या है? कावड़ लेके जा रहे हो? सही है. सगळे चालत चाललेत. बाय बाय. आज आपण ना मल्टिपल लिफ्ट मागितल्यात, म्हणजे आज तर आपण रेकॉर्डच मोडला आहे. आज आपण पहिले गेलो कारमधून, नंतर मग आपण वॉक केली. कारचे मला व्हिडिओ नाही काढता आली कारण की ते ना होते पोलीस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉंग्स चालू होते तर आपल्या व्हिडिओजला कॉपीराईट लागलं असतं. आणि तिसरी गोष्ट होती की माझा तेव्हा मूड खराब होता. माझा मूड चांगला नसेल ना मग मी व्हिडिओ, मला माझ्या इच्छाच होत नाही यार मला काढायची. आणि जरी माझी इच्छा झाली काढायची तरी माझ्या चेहऱ्यावर लगेच समजतं की माझा मूड खराब आहे. त्यामुळे मग माझी इच्छा नव्हती म्हणून मी ती व्हिडिओ नाही काढली. पण ती एक आपली फर्स्ट लिफ्ट होती. सेकंड लिफ्ट आपण बसमधून घेतली, BST बसमधून आपली मुंबईची लालपरी जी आपण MP मध्ये त्याच्यामध्ये आपण लिफ्ट घेतली छोटीशी. तिथून पुढे आपण चालत आलो.
मस्त दहीपुरी खाल्ली. त्याच्यानंतर आपण आपली तिसरी लिफ्ट घेतली, ती की आपण घेतली ट्रॅक्टरवरती. आणि ह्या ट्रॅक्टरची आता मस्त धुलाई चालू आहे, म्हणजेच त्याचे आंघोळ चालू आहे. आणि पाऊस येतो त्याच्यामुळे आपण आता इथे बसलो. आणि चहा पिला, खूप जास्त होता गोड. मला वाटलं इंदोरमध्ये यार मस्त चाय आहे, सगळीकडे चांगलाच चाय भेटतो. चाय होती टेस्ट चांगली, पण बापरे बाप एवढा गोड होता मला कसं तरी झालं. पण ते लोक चांगले होते यार, म्हणून मला काय असं वाटलं नाही, त्यांना काय बोलायची इच्छा नाही झाली. मॅगी खायची इच्छा होत होती, पण मी नाही खाणार मॅगी. मॅगी मी नंतर खाईन, सध्या नाही आहे इच्छा मॅगी खाण्याची. आपण चाललो आता भोले बाबांना भेटण्यासाठी. अजून खूप लांब आहे ओंकारेश्वर, तरी पण आपण इथेच अडकलो आहे. पण मजा येते यार. सफ़र के मज़े लो, मंजिल तो मिल जाएगी यार कभी ना कभी. तो सफ़र के मज़े लेने चाहिए है ना. पण यार माझा मूड कधी कधी खराब होतो यार. चांगली कॉमेंट करा, माझा मूड चांगला होईल. जरा चांगले कॉमेंट्स करा व्हिडिओच्या खाली. आणि गाईस तुम्हाला खरं सांगू का, मी आहे ना व्हिडिओ अपलोडसाठी एवढी वैतागली. मी एवढ्या वेळा डेटा विकत घेतला ना जिओचा. जिओनी मला धोका दिला आहे. मी कारण ना व्हिडिओ एडिटच होत नाही आहे, म्हणजे व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे. एवढा प्रॉब्लेम देतो ना. काल अख्खा दिवस गेला, 2 दिवसापासून मी एक व्हिडिओ अपलोड करायला ठेवली आहे. ती व्हिडिओ अजून अपलोड नाही झालेली आहे. आता परत मी माझ्या फोनमध्ये अपलोड करायला ठेवली. आता बघू कधी अपलोड होती आहे ती. खूप जास्त त्रास दिला आहे मला जिओच्या नेटवर्कने, खूप जास्त. जिओ काहीतरी करा यार, काय चाललं आहे यार. आता सिम कार्ड पण मी दुसरं नाही घेऊ शकत यार, सध्या नाही आहे मी. म्हणजे सध्या आता ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत, कुठे घेऊ सिम कार्ड जाऊन. खूप यार, मी एवढा डेटा विकत घेतला ना, तर डेटाच्या पाठीस मी कमीत कमी 1000 रुपये घालवले असतील. तरी पण काय ते काहीच नाही. 4Gच चालतं यार सगळीकडे, 5G नाहीच चालत आहे यार. कसं होणार यार. व्हिडिओ अपलोड नाही झाली तर तुम्ही लवकर कमेंट नाही करणार. मला कमेंट बघायच्या आहेत यार चांगल्या. मी वेट करते चांगले कमेंट्स कधी येते, पण साला व्हिडिओज अपलोड होत नाही आहे. काय यार, कधी होईल. पण झाली तर नक्की कमेंट करा व्हिडिओला. मला आवडतात कॉमेंट्स वाचायला. चांगले कॉमेंट्स करा भावांनो बहिणींनो. आता बघू आपल्याला कसं जायचं आहे पुढे. आणि अजून वॉशरूमला गेलेली नाही आहे मी. तिथे होतं पण त्याला दरवाजेच नव्हते, कसं जाणार माणूस. चला बघूयात काय होतं पुढे. तर काय ॲक्च्युली आहे ना, मी ना गुरुद्वारापासून निघाले ना, तेव्हापासून मला ना वॉशरूमला जाम जोरात आली. मी ते शोधते आहे. ॲक्च्युली इकडे ना दरवाजेच नाही आहे, तिथं कसं जाणार. तर ना मला ते बोलले आता इथे धाबा आहे पुढे, चालत चालली आहे मी. पाऊस पण येतो ना यार, काय करणार. आणि मस्त चालली आहे मी यार. विदाऊट बॅग चालायला किती मस्त वाटतं यार. बॅग असली की टेन्शन येतं. वातावरण एवढं मस्त झालं ना, असं वाटतं की आपला टेंट इथेच टाकावा आणि मस्त झोपून जावं आहे. बघा वाव, मस्त झालं आहे वातावरण, खूप छान झालं आहे. आणि माहीत नाही अजून 50 किलोमीटर तरी असेल. आपण लय छोट्या लिफ्ट घेतल्यात. अजून 50 किलोमीटरपर्यंत असेल ओंकारेश्वर. चलो देखते आज के दिन क्या होता है. मुझे भी नहीं पता, आपको भी नहीं पता. इथे आहे काहीतरी खजाना, तिथे मी चालली आहे. चलो वॉशरूमला तर जाऊन आलेलो आहोत आपण. आता परत जाऊयात तिकडे आपली बॅग्स वगैरे आहेत. आणि ॲक्च्युली ते गणेश भैया म्हटले की मी तुम्हाला बस बघून देतो, पण ते आता कुठेतरी गेले आणि रात्र पण होत चालली आहे. तर आपण आता आपली परत लिफ्ट मागायला चालू करूयात, कारण की अंधार होत चालला आहे. त्याच्या आधी पोचलं पाहिजे आपण आज ओंकारेश्वरला. ॲक्च्युली ना आता मी तर म्हणते ओंकारेश्वरला जाणारीच लिफ्ट भेटू दे यार. चलो फटाफट जाऊयात. अंधार होत चालला आहे ना यार, मग काय भेटत यार काही. त्यामुळे आणि थंडी खूप वाजते माहिती आहे का, म्हणून मी माझं जॅकेट घातलं आहे आज. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ट्रॅक्टरचं लिफ्ट मागत होतो ना आम्ही लोक, तेव्हा मी ना माझ्या बॅगच्या वरतीच ठेवलेलं जॅकेट. ते लिफ्टच्या चक्करमध्ये ते बॅग उचलली आणि पाठीच जॅकेट पडलं आणि मी गेले पुढे ट्रॅक्टरमध्ये बसायला. मग एक अंकल होते बाईकवर, त्यांनी दिलं मला ते. नाहीतर मग काय हे हरवलं असतं आज. चलो मॅगी आलेली आहे, मस्त मॅगी खाऊयात आता आपण. मॅगी
बोला तो बाइक से तो मैं दिखा दूंगा उनको। तो मैं वहाँ गया था दिखाने अपने पड़ोस में ब्रिज के पास में। हाँ हाँ तो उनको अमाउंट की सब बात करी, उसके बाद आया। अच्छा 10-15 मिनट हो गया। कोई बात नहीं, कोई बात नहीं। देखना टाइम पे। हाँ जय बजरंगबली. तर ट्रकवाला भैयांनी आपल्याला इथं थांबवलेलं आहे आणि आपल्याला बस भेटली. कितना आहे तिकीट? तिकीट कितना आहे? तिकीट कितना आहे? 100 रुपये. गाइस बस भेटली आपल्याला. लेट्स गो. आता बसमध्ये बसून गणेश भैयाने आपल्याला बसमध्ये बसून ठेवली. पण ही बस ओंकारेश्वरपर्यंत नाही जाणार आहे, कुठेतरी जाणार आहे, त्याचं नाव माहीत नाही, कुठपर्यंत जाणार आहे. जवळ ओंकारेश्वर त्यापासून सांगितलं. 5ची सीट भेटली आपल्याला. 8ची सीट भेटली म्हणजे पण बस मस्त आहे. 100 रुपये काहीतरी त्यांनी तिकीट सांगितली. पण आपण जाऊ चलो, आजचा दिवस चांगलाच चालू आहे. तसं काय होते आता रात्री आज कुठे झोपायचं आहे आपल्याला माहीत नाही. टक्कापर्यंत चाललेलो आहे आणि आता तिकीट देत काढतो आपण. मला आता नाव ते बोलताच येत नव्हतं. टक्का यहाँ पे एक घाट चालू है ना, नेटवर्क नहीं है. रुको थोड़ा करती, टाइम है ना, करती. 200 ना, ठीक आहे करती. पाठी बसलो आहे आणि नुसती सीट उडती आहे जोराजोरामध्ये. बघा मजा येते, मजा तर येते. 5ची सीट आहे ना, नुसती उडती आहे. समजत नाही काय करू. पोहोचू ना आज आपण ओंकारेश्वरला. काय वाटतं तुमच्या लोकांना? पण भैया ये गाव का नाम क्या है? मोटक्का. हा मोटक्का. आता आपण मोटक्काला उतरलो आणि इथून ओंकारेश्वर आहे 10 ते 15 किलोमीटर. वरती बॅग ठेवली आहे. 50 रुपये तिकीट आहे. तिकीट म्हणजे हे सवारी ऑटोची. चलो लेट्स गो गाईज. बसायचे वांदे फुल. किनारे लग रहे हो. गाडी पूर्ण फुल आहे आपली ऑटो. जागाच नाही आहे ऑटोमध्ये. तर गाईज पाठी आपल्याला त्या ऑटोने सोडलेलं आहे. 300 मीटरवर इथून मंदिर आहे. राहण्याचं काही माहिती नाही आहे कुठे राहणार आहेत ते. आणि खूप झोप येते ॲक्च्युली. बघूयात काय. म्हणजे मंदिराच्या आतमध्येच एक धर्मशाळा आहे, तिकडे आलेलो. तर तिकडे आहे पर बेड 100 रुपीज. सो आपण तिथे घेतो कारण रात्रीचे 11:30 वाजले. तिथे टायमिंग बघू शकता तुम्ही. 100 रुपीज ठीक आहे यार, कारण की सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. तर ठीक आहे 100 रुपीज. टाइमिंग क्या अंकल? हाँ बताओ क्या नाम है धर्मशाला का? धर्मशाला ओंकारेश्वर मंदिर के साइड बाजू में ही है ना? हाँ मंदिर. ठीक आहे. तर गाईज यांनी सांगितले नाव, तर तुम्ही नक्की या. इथे 100 रुपीज पर बेडमध्ये भेटेल आणि रूम्स पण अवेलेबल आहेत. 500 रुपीजपासून स्टार्टिंग आहे रूमची. रूम तर आम्ही नाही घेतलं आहे, आपण बेडच घेऊ कारण की आपल्याला सकाळी लवकर जायचं. त्यामुळे दर्शन करण्यासाठी तर काही उपयोग नाही आहे रूम घेऊन. आणि चांगलं वाटतं इकडे. छान केलं आहे ह्यांनी. बघा गाईज असं आपल्याला बेड टाकून झोपायचं आहे. फर्स्ट फ्लोअरला आहे आणि खाली असं व्ह्यू आहे. चांगलं आहे, स्वच्छ आहे. आपल्याला बेड भेटलेला आहे आणि या हॉलमध्ये आपण झोपणार आहोत. आणि ओंकारेश्वरी मंदिराचा जो व्ह्यू आहे तो आपल्या समोरच आहे. तिकडे खूप भारी वाटतं बघून. फर्स्ट टाईम मी आली आहे ओंकारेश्वरला. आता काही लवकर उठायचं. आता आपण झोपूयात, उद्या सकाळी भेटूयात आपण.